व्हिडिओवरती घेतलं मी तेच म्हटलं तू फोटो काढत असता झालाय. चला पुढे सांगा. परत मग शिष्याने गुरुजींना प्रश्न केलाय की आत्मा या पदाचा अर्थ काय आहे, आत्मा या कसा आहे. शिष्याने गुरूंना असा प्रश्न केला, का मी मांडलं नाही, त्याच्यात का मांडलं याच्या संबंधी त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की महाराज आत्मा या पदाचा अर्थ काय असं जर शिष्याने विचारलं तर मग आता त्याला काय उत्तर द्यावं किंवा आत्मा कसा आहे. मग त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं की देहादी वैधर्म्यवान आत्मा आहे. देहादी वैधर्म्यवान, वैधर्म्य पदाचा अर्थ काय, विरोधी धर्म, आणि विधर्म पदाचा अर्थ त्याच्या वैधर्म्यवान, देहादी वैधर्म्यवान म्हणजे देहाच्या ठिकाणी असणारे धर्म कोणते, जसं असत, जड, दुःखरूप जे आपण मायेच्या ठिकाणी मानले, तर त्याच्यावरून तो विरोधी धर्माने युक्त म्हणजे असताच्या विरोधी जडाच्या विरोधी चित आणि दुःखाच्या विरोधी आनंद. तर अशा प्रकारे सच्चित आनंदा स्वरूप आत्मा आहे असं न म्हणता असं जड दुःखरूप तो नाही. तर ही भाषा अतिशय तीक्ष्ण अशी आहे, जास्त चांगली आहे. सांगा पुढे. अनित्य, शुची आणि दुःखरूप अशा देहाहून विधर्मा म्हणजे नित्य, शुद्ध आणि आनंदरूप असा आत्मपदाचा वाच्य. आत्मपदाचा वाच्य आहे. नित्य, शुद्ध, आनंद स्वरूप. नित्य, देहादी पदार्थ नित्य नाहीत म्हणजे अनित्य. नंतर पवित्र नाही, अशुची म्हणून हा शुद्ध, आणि आनंद स्वरूप म्हणजे दुःखरूप नाही म्हणून असे विरोधी पद वापरून आत्म्याचं ज्ञान करून द्यायचं शिष्याला. म्हणून चला मग ज्यावेळी एकाच देशात बसून शिष्य जेव्हा विवेचन करतो त्यावेळी मग शिष्याच्या मनाचा आत्म्याशी संयोग होऊन त्यास उपमिती ज्ञान होतं. शिष्याच्या मनाचा आत्म्याशी न्यायाची भाषा आहे बरं का, आणि काय वेदांती नाही बोलत असं. पण तरी बी आपण जसं म्हणत असतो किंवा एकांतात बसल्यावर मनवृत्ती स्थिर होते आणि मन चैतन्य स्वरूप ज्या वेळेला होतं त्यावेळेला अशा प्रकारचा अनुभव येत असतो. अर्थात एकांतामध्ये हा अनुभव येत असतो. आणि मग सादृश्य ज्ञानापासून जर उपमिती होत असेल तर जास्तीत जास्त एकांत साधकाने नेहमी एकांत साधत जावं, लोकांच्यात बसत जाऊ नये. फार लोकांचा आता कामा आणि व्यवहारापुरता जितका असेल तेवढा ठीक आहे, पण त्याला लवकर वीट यावा लोकांचा आणि एकांतात बसून चिंतन करावं. एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेव त्यामुळे आम्हा एकांताचा वास नाही. बरोबर आहे, सांगा. आणि सादृश्य ज्ञानाचंच उपमिती जर मानलं तर मग आत्म्याशी सादृश्य असं कोणता पदार्थ आहे कोणता. म्हणून वैधर्म्य मानल्याने जास्त चांगला फायदा झाला वेदांताला. आणि आत्म्याशी सादृश्य पदार्थ नाही, आत्म्याचा सादृश्य दुसरा पदार्थ असत नाही. शिष्य म्हणतो आहे ना महाराज, शंका केली. शिष्याची परेशंका आहे की असंगतवादी धर्माचा स्वीकार करून आकाशासारखा आत्मा आहे. आता त्याने दृष्टांत कोणाचा आणला, आणि त्याला पुष्टी बी आहे तशी पाहिले, त्याने काय तिथून आणला नाही. तर यथा सर्वगतम सौक्ष्म्याद आकाशम नोपलिप्यते शरीरस्थो पिकांत येतात आत्मा नोपलिप्यते असं म्हटलंय. तर तेव्हा आकाशाचा दृष्टांत हा आलेला. आत्मा हा आकाशासारखा आहे, आकाशवत असं म्हटलेलं आहे. आता त्याला जो निर्गुण निराकार असा स्वरूप आहे, ज्या ठिकाणी धर्मच उपलब्ध नाही त्याला दृष्टांत कसा द्यायचा. कारण नेहमी धर्म जर उपलब्ध असतील तर दृष्टांत देता येतो, आणि कुठलाही धर्म अस्तित्वात नसेल तर त्याला दृष्टांत देता येत नाही.
पण मग साधारण जिज्ञासूसाठी म्हणजे साधारण व्यक्तीसाठी हे दृष्टांत वापरले जातात, उत्तमासाठी वापरले जात नाही. उत्तमाला हे कळालं की सादृश्य पदार्थ अस्तित्वात नाही. म्हणून आत्म्यासारखा कोणता, तर आत्म्यासारखा कोणी नाही, आत्म्यासारखा आत्माच. म्हणून याला दृष्टांत उपलब्ध होत नाही. शास्त्रात सुद्धा याला उदाहरण वाक्य मिळत नाही. आणि आकाशाच्या ठिकाणी आत्म्याचे जे सादृश्य ज्ञान होते ते उपमान प्रमाण आहे, आणि आत्म्याच्या ठिकाणी आकाशाचे जे सादृश्य ज्ञान आहे ते उपमिती प्रमाण. असं शिष्य म्हणतो. शिष्याने सांगितलं की आकाशाचा दृष्टांत देऊ आपण, म्हणून आकाशाच्या ठिकाणी आत्म्याचं हे ज्ञान हे प्रमाण झालं, आणि आत्म्याच्या ठिकाणी आकाशाची उपमिती झाली. असं व्हायला काय अडचण आहे? अशा प्रकारची शंका आणि युक्त शंका आहे. सकारण युक्ती सप्रमाण सकारण अशा प्रकारे ही शंका आहे, तर युक्त आहे आणि सफल फलदायी. मग जिज्ञासुकरचा सिद्धांताला अनुकूल असे उदाहरण मिळू शकते. मग सिद्धांत अनुकूल उदाहरण मिळत नाही, सिद्धांताला अनुकूल असं उदाहरण मिळत नाही, असं कसं म्हणता येईल? कसं म्हणता येईल सांग. इथपर्यंत नाही सांगतात का? दुसऱ्या शोभेताई सांग. समाधान सांगताना जिज्ञासूला अनुकूल उदाहरण आहे म्हणून सांगितलं. श्री गुरु सांगतात जिज्ञासूसाठी म्हणजे अनुकूल उदाहरण. जिज्ञासूसाठी अनुकूल उदाहरण आहे मानलं तर कशी अडचण? मग अडचण कशी प्रथम नियम सांगतात का अधिकरणामध्ये ज्या पदार्थाचा अभाव ज्ञान होत त्याला अधिकरणामध्ये पहिल्या अभाव ज्ञानाविषयी पदार्थ ज्ञान होत नाही म्हणून सांगितलं. अडचण कशी येते हे सांगतात. कशी अडचण येते? तर पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा, एक नियम असा आहे की ज्या अधिकरणामध्ये ज्या पदार्थाच्या अभावाचे ज्ञान होते त्याच अधिकरणामध्ये त्या पहिल्या अभाव ज्ञानाविषयी जर भ्रमबुद्धी झाली तरच दुसऱ्यांदा भ्रमबुद्धी झाल्याशिवाय काय होत नाही, दुसऱ्या पदार्थाचं ज्ञान होणार नाही. म्हणजे पहिल्या ज्ञानाविषयी भ्रमबुद्धी, ते पहिलं ज्ञान भ्रम असो किंवा प्रमा असो, भ्रमाविषयी भ्रमबुद्धी किंवा भ्रमेविषयी भ्रमबुद्धी, दोन्ही बी चालतील. जर समजा तुम्हाला पूर्वी असं कळालं काय किंवा आत्मा हा सच्चिदानंद ब्रह्मरूप असून तो करता भोगता नाही, असं कळालं. कशाने कळालं? हे वेदांत श्रवण केल्यावर हे कळालं. आत्मा हा अविनाशी स्वरूप आहे आणि तो असंग निर्गुण निर्विकार असा असल्या कारणाने तो करता भोगता नाही. हे वेदांताचं श्रवण केल्याशिवाय हे ज्ञान होणार नाही. बरं झालं, म्हणजे त्याचं तेवढं श्रवण केलं, पण त्याला न्यायशास्त्राची संगती माहीत नव्हती पूर्वीची, म्हणून तो नंतर न्यायशास्त्राच्या ग्रंथात जाऊन बसला. तर त्याच वेळेला तिथं त्यांच्या असं लक्षात आलं की कारण त्यांनी बरोबर त्या आकार दिलेला आहे बुद्धीला. बसून 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 असं कळालं की आत्मा करता भोगता आहे असं कळालं. आता हे द्वैतवाद्याचे संस्कार आहेत. आणि मग त्याच्यामुळे पण जोपर्यंत त्याच्यावर आत्मा करता भोगता नाही ही भ्रमाबुद्धी, याच्यात भ्रमाची उत्पत्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते पहिलं पुसलं जात नाही, असं सरळ त्याचा भाग आहे. असा एक सिद्धांत सांगितला त्यांनी. तसंच न्यायाचे संस्कार असणारा की आत्मा हा करता भोगता आहे आणि वेदांताच्या श्रवणाला येऊन बसला, तर वेदांताचं श्रवण ज्या वेळेला चालू असतं त्यावेळेला त्याला हे आठवत असतं की आत्मा हा करता भोगता आहे, आणि हे काय सारखे सांगतायत आत्मा करता भोगता नाही, करता भोगता नाही. पण जोपर्यंत त्याच्या शंकांचं खंडन होत नाही तोपर्यंत ती प्रकारची भ्रमबुद्धी असते आणि नंतर प्रमाबुद्धी उत्पन्न होऊ शकते.
म्हणजे जर त्याच्यात त्या शंका निवृत्त झाल्या, म्हणून हा भाग दोघांच्याकडून बिघडतो. प्रमाबुद्धी असणाऱ्याच्याला एक पहिलं संस्कार, पहिलं ज्ञान पुसलं. आणि मग आता पहिलं पुसलं म्हणजे एक तर ते प्रमा असेल किंवा भ्रमा असेल तर भ्रम व्हायला पाहिजे, आणि भ्रम असेल तर झालं. म्हणून अशा प्रकारचा एक भाग आहे. आता हा कशासाठी सांगतात ऐका. मग आत्मा करता भक्त होणं हे शक्यच नाही म्हणून सांगितलं. पण कदाचित जर म्हणजे त्याला वेदांत विषयी जर संशय आला तर म्हणजे कुसंगती घडली तर मग करता भक्त आहे असं जर ज्ञान झालं त्याला कुसंगती हा कुसंगती नाही म्हणजे थोडीशी कुसंगती असा अर्थ जरा म्हणजे इतर शास्त्रवाल्यांची संगती कुसंगतीचा. प्रमाज्ञान होऊन सुद्धा एक गोष्ट आहे, मोक्ष कशात आहे? द्वैतात आहे का अद्वैतात? अद्वैतात द्वैत आहे. मग अद्वैत सांगतात तिथंच आपली बुद्धी व्हायला पाहिजे. आणि आम्हाला द्वैत तर अनुभव सिद्ध आहे, अनादिकालापासून जन्म घेतात. कुठं जीवदशा नाश पावली, जीवदशेत राहणं म्हणजे द्वैतात राहणं, आणि पुन्हा त्या द्वैताचा संग करायचा, आणि पुन्हा त्या आपल्याला अगोदरच द्वैत बुद्धी आहेच. आता द्वैत बुद्धी आहे म्हणूनच जन्म झालेले का? द्वैत बुद्धी झाली होती म्हणून द्वैत जन्म. हा द्वैत बुद्धी आहे, तर त्या द्वैताचा निराश करावा लागेल. म्हणून वेदांताचं अद्वैत मत अखंडित आहे, शाश्वत योग्य यथार्थ मत आहे. व्यासमहर्षी, आचार्य, माऊली ज्ञानोबराय, तुकोबराय सुद्धा द्वैती नाहीत, अद्वैतीच आहेत. पण अद्वैतावर भावना स्थिर होत नाही, म्हणून तुकोबराय यांनी काय केलेलं आहे? द्वैतपद अभंग सांगून भक्ती मार्ग प्रतिपादन केला. भक्ती मार्गात द्वैत राहायला अडचण नाही, पण भक्ती करता करता जर अद्वैतात पोचत नसेल किंवा त्याची बुद्धी जात नसेल तर तो तिथेच रेंगाळत राहिला. तिथं श्रवणाचं फार मोठं श्रेष्ठत्व आहे. श्रवणाचं फार मोठं श्रेष्ठत्व आहे. श्रवणाशिवाय ही बुद्धी जाणार नाही. पण साधारण श्रवणाने ज्याची बुद्धी संसारात आसक्त झालेली त्याला साधारण श्रवणाने भक्तियुक्त बुद्धी केली ही चांगली गोष्ट आहे. पण भक्तीच्याही पुढे काय तर तत्वज्ञानात प्रवेश करायला पाहिजे त्याने. आणि तो तसा जर नाही झाला तर मग पुन्हा आणखीन द्वैत बुद्धीमध्येच राहतो. दुःखाचा नाश द्वैत बुद्धीत होत नाही. जोपर्यंत त्याला अद्वैत स्वरूप आत्म्याचं ज्ञान होणार नाही तोपर्यंत दुःख बुद्धीचा नाश होत नाही. ती दुःखात भक्ती करणारे काय सुखामध्ये राहतात. पंक्ती असतात तोपर्यंत ठीक आहे, सप्ताह असतो तोपर्यंत ठीक आहे. त्याच्यानंतर काय? त्याच्यानंतर पुन्हा अद्वैत बुद्धी होते. थोडा वेळा थोडा काळ कीर्तन प्रवचन थोडा ऐकला असेल ना तर तात्पुरतं त्याला बरं वाटतं. पण त्याच्यानंतर पुन्हा संसारात गेला की त्याची अवस्था काय? म्हणून अद्वैत सिद्ध आहे. अद्वैतच सुखाला आणि शांतीला कारण आहे. म्हणून किती जरी कोणी काय म्हटलं तरी श्रवणासारखं श्रेष्ठ. श्रवणाचे दोन भाग आहेत. भक्तीतलं श्रवण वेगळं आहे आणि तत्वज्ञानाचं श्रवण वेगळं आहे. तत्वज्ञानाचं श्रवण हे स्वतंत्र साधन आहे आणि भक्तीतलं ते आपातापा श्रवण करणं, कीर्तन प्रवचन याने फारशी बुद्धी स्थिर होत नाही. ठीक आहे, अधिक चंचल होती. या मार्गाचं कीर्तन ऐकलं त्या मार्गाचं कीर्तन ऐकलं, तिकडून उठला तिकडे जाऊन बसला, काय नाही त्याच्यात ते काय. मग तुम्ही काय करता? नाही, ते कोणतीही गोष्ट भक्तीची वाया जात नाही, पुण्याही उत्पन्न करेल, याच्यात काही शंका नाही. पण अद्वैत बुद्धी स्थापित होईल का तुमची? नाही ना होणार. म्हणून जो कोणी याचा आता लगेच तुम्हाला ब्रह्मज्ञान होता असं आमचं काय म्हणणं नाही. ब्रह्मज्ञान होणार, कारण ज्या गोष्टीचा ज्याने छंद घेतलेला आहे त्याने त्या गोष्टीमध्ये राहावं आणि अद्वैत बुद्धी स्थापित करावी. चला, म्हणून आणि हे करत असताना मग तसं आता सांप्रदायिक आपल्यावर संस्कार आहेत, आपण भक्ती करतो आणि तत्वज्ञानाचा काय तत्वज्ञानाचं अध्ययन केलंच पाहिजे. आणि तत्वज्ञानाचं अध्ययन केल्यानंतरच भक्ती अतिशय स्थिर अशा प्रकारची होऊन जाते आणि निष्ठ बनतो तो मनुष्य. त्याचीच भक्ती चांगली आहे. ज्याच्याकडे ज्ञानाचा पाठपुरावा तो करत राहत होतो त्याची भक्ती चांगली आहे, उत्कृष्ट आहे. आणि जो नुसताच भक्ती करतोय ना तो कधी पळून जाईल हे सांगता येणार नाही. साधारण भक्तीमध्ये राहत त्याला कळत नाही. पुढे प्रथम ज्ञानाविषयी ब्रह्मबुद्धी झाल्याशिवाय म्हणजे विरोधी ज्ञान होत नाही. प्रथम ज्ञानाविषयी ब्रह्मबुद्धी झाली
विरोधी ज्ञान उत्पन्न होत आहे. चला असा एक प्रकारचा नियम सांगतायत. हा प्रथम ज्ञानाविषयी झाले भ्रमबुद्धी म्हणजे भ्रम असो किंवा भ्रमरूप असो किंवा यथार्थ असो त्याला मुळीचा आग्रह नाही म्हणजे तुझं काय म्हणणं. बरोबर. हा पुढे भ्रमबुद्धीविषयी भ्रमत्व निश्चय मात्र नसला पाहिजे म्हणजे असा आग्रह अवश्य आहे म्हणजे सांगितलं श्री गुरुंनी. सारांश सांगितलं तर म्हणजे जिज्ञासू गुरुवाक्यापासून आकाशादी म्हणजे सर्व तत्वांच्या गंधर्व नगराप्रमाणे म्हणजे बघता पाहिजे. बघा भ्रमामध्ये आणि प्रमामध्ये निश्चयात्मक आणि संशयात्मक असे दोन प्रकार आहेत. भ्रम सुद्धा संशयात्मक भ्रम आणि निश्चयात्मक भ्रम. सर्प आहे का पुष्पमाला आहे? हा काय आहे? कोणता? संशयात्मक संशयात्मक भ्रम. हा संशयात्मक भ्रम की सर्प आहे का पुष्पमाला आहे हे काय झाला? संशयात्मक भ्रम झाला. आता प्रमेमध्ये बी ज्या वेळेला प्रमा होते हा कर्ता भक्ता आहे का कर्ता भक्ता नाही. हा तिथं कर्ता एक पहिल्यांदा सांगितलं म्हणजे प्रमा तर त्याच्यात हा सच्चिदानंद स्वरूप. आता तिथं आपल्याला शब्दच वापरले जात नाहीत पण आत्मा हा कर्ता भक्ता आहे का कर्ता भक्ता नाही. हा कर्ता भक्ता आहे का नाही. हा काय झाला? संशय. आता आत्मा कर्ता भक्ता नाही म्हणून प्रमेचा निश्चय आणि प्रमेचा संशय, भ्रमाचा संशय आणि भ्रमाचा निश्चय. तर असे दोन प्रकार असतात. द्विकोटिक संशय, चतुष्कोटिक संशय असा भाग तुम्हाला गेलाय का? नाही गेला. येईल पुढे पुढे. स्थाणुर्वा पुरुषो वा असं उदाहरण आलंय ना. स्थाणु आहे का पुरुष? हा द्विकोटिक संशय. अशा आणि त्याच्यात नंतर परत चतुष्कोटिक संशय. मला वाटतं याच्यात गेलेलं आहे ना विषय. आता मकरांना नाही गेलेलं. येईल पुढे. चला. हा आत्मा आकाशादी प्रपंचाहून अगदी विलक्षण स्वभाव. आकाशाच्या ठिकाणी आत्म्याचे किंचित सुद्धा सादृश्य नाही. आत्म्याच्या असणं संभवनीय सुद्धा नाही पण साधारण अर्थ जुळत असल्या कारणाने म्हणजे आत्मा कसा आहे हे मंद मुमुक्षुला दाखवा सांगण्यासाठी भगवद्गीतेने यथा सर्वगतम सौक्ष्म्य आदी प्रकारचे श्लोक वापरलेले आहेत. पुढे त्याचं दृढ निश्चय होईल म्हणून आकाश आणि आत्म्याचे सादृश्य नाही संभवनीय नाही म्हणून सांगितलं. म्हणून सिद्धांतात म्हणजे सिद्धांत मतानुसार उत्तम जिज्ञासू करता म्हणजे सिद्धांत अनुकूल उदाहरण मिळत नाही म्हणून तर आकाशादी प्रपंच हा काय म्हणतो निष्ठ स्वभावान असं एक पद येऊन गेलेलं आहे. त्याचा अर्थ काय केलेला आहे? प्रमातृ चैतन्य प्रमाण चैतन्याच्या द्वारे बाहेर प्रमेय चैतन्यापर्यंत जाईपर्यंत जे पदार्थ अस्तित्वातच राहत नाही त्याला दृष्ट नष्ट असं म्हणतात. बरोबर. हा पण मी तुम्हाला शास्त्रीय सांगितलं. प्रमातृ चैतन्य प्रमाण चैतन्याच्या द्वारे बाहेर निघून प्रमेय चैतन्यापर्यंत जाईपर्यंत जे अस्तित्वातच राहत नाही त्यांना दृष्ट नष्ट असं त्या. आता पुढचा मुद्दा येतोय 4 नंबरचं हेडिंग समोर येतोय. पूर्वोक्त वेदांत आणि न्यायरीतीहून विलक्षण असे उपमान उपमितीचे विलक्षण म्हणजे न्यायापेक्षाही वेगळं आणि वेदांतापेक्षाही वेगळं. म्हणजे असं काय करताल बरं तुम्ही सांगताल तर ऐका. जे न्याय मतात नाही आणि वेदांत मतात नाही असं लक्षण येईल. अर्थात दोन्ही काही नाही केलं मिक्स करून टाकलं दोघांचं लक्षात एकत्र केलं. कसं आहे ते लक्षात आले येईल तुमच्या वाचन करताना. वाचा सुरुवात वाचा.
चौथा मुद्दा चाललाय हम्म. की पूर्वोक्त वेदांत आणि न्यायरीतीहून विलक्षण असे उपमान उपमितीचे लक्षण. विलक्षण म्हणजे वेगळं, त्याच्यावरून भिन्न. असं पूर्वोक्त म्हणजे वरती सांगितलं होतं तुम्हाला, ते पहिल्यांदा न्यायाचं सांगितलं, नंतर वेदांताचं सांगितलं. आता न्याय आणि वेदांत त्यावरून वेगळं सांगितलं. ऐका, नैयायिकांच्या हे मतानुसार जे सूत्र आहे बरं का, ज्या वेळेला वरती जे मुद्दा आलेला असतो ना, दिलेला आता हा हे हेडिंग जे आहे हे या सगळ्या पॅरेग्राफचं सार स्वरूप सूत्र असतं. म्हणून ते तुम्हाला कळालं की खाली काय येणार आहे ते कळा. म्हणून ते नेहमी वरचं हेडिंग आहे ना, ते तुम्हाला जर नीट कळालं नाही तर खालचं कळणार नाही. म्हणून वरचं हेडिंग नीट पाहायचा. मुद्दा जो काय लिहिलेला आहे वरती, काय लिहिलेलं आहे, सार स्वरूप असतं. बस तेवढाच विषय येतो. पुढे न्यायिकांनी नैयायिकांच्या मतानुसार उपमितीविषयी सर्वथा विद्वेष असेल तर उपमितीचे निराळे लक्षण केले पाहिजे ते असेल. असं तो शिष्य काय म्हटला होता की महाराज त्यांचं कशाला घेतलं आपल्याकडं का, तर आत्म्याला सादृश्य प्रमाण मिळतं ना म्हटले आकाशासारखं. म्हणजे असा जर तिथं आता याचाच अर्थ असा आहे की त्यांचं नको भाऊ आपल्याला घ्यायला, असा याला म्हणतात विद्वेष. इथला विद्वेष शब्द असा की आम्हाला त्यांचं नाही घ्यायचं, आम्हाला काहीतरी तर आपलं आपल्यातच. तेव्हा न्यायिकांच्या मतानुसारी उपमितीविषयी सर्वथा विद्वेष असेल तर, म्हणजे तुम्हाला घ्यायचंच नसेल, त्यांचं मत स्वीकारायचं नसेल तर उपमितीचे निराळे लक्षण केले पाहिजे. ते असे कसे म्हणतात ऐका. सादृश्य ज्ञानजन्य ज्ञान अथवा वैधर्म्य ज्ञानजन्य ज्ञान या दोहोंपैकी कोणतेही एक ज्ञान असले की त्यास उपमिती असे म्हणतात. हे झालं लक्षण. काय केला की सादृश्य ज्ञानजन्य ज्ञान अथवा वैधर्म्य ज्ञानजन्य ज्ञान या दोहोंपैकी एक ज्ञान असले की, म्हणजे ते वैधर्म्य असो किंवा सादृश्य असो, त्याला काय म्हणता येईल, उपमिती असं म्हणता येईल. या लक्षणानुसार प्रथम खडगमृगाच्या ठिकाणी, आता अर्थात दोन्ही काहीच नाही केलं, एकच आहे ते की आम्ही दोन्ही बी घेतले, सादृश्य ज्ञानजन्य ज्ञान अथवा वैधर्म्य ज्ञानजन्य ज्ञान याला उपमिती असं म्हणा, असं सरळ लक्षण केलेलं. आता याच्यात हे वेदांत्याचंही नाही आणि न्यायिकांचंही नाही. तर वेदांत्याचा अर्ध, वेदांत्याचं पूर्ण सादृश्य ज्ञानजन्य ज्ञान हे वेदांत्याचं लक्षण, आणि वैधर्म्य ज्ञानजन्य ज्ञान हे न्यायिकांचं घेतलं आणि दोन्हींचं एक लक्षण बनवलं. तर हे ज्ञान चांगली गोष्ट आहे, युक्त आहे, युक्त आहे. कसं आहे का, या लक्षणानुसार प्रथम खडगमृगाच्या ठिकाणी खड्गमृग म्हणजे काय, गेंडा. खड्गमृगाच्या ठिकाणी म्हणजे गेंड्याच्या ठिकाणी. उष्ट्र, उष्ट्र म्हणजे उष्ट्राचं. वैधर्म्य ज्ञान म्हणजे विरोधी धर्माचं असणारं ज्ञान, म्हणजे वैधर्म्य ज्ञान होते. आता ज्याने पूर्वी कधी गेंडा पाहिलेला नाही आणि त्याला सांगितलं वनात गेंडा आहे बरं का, म्हटले गेंडा कसा आहे, तर गेंड्याचा सादृश्य ज्ञान सांगायला कठीण, कारण गेंडा कसा आहे हे सादृश्य सांगायला दुसरा प्राणी कोणता घ्यावा, पण विरोधी धर्मवान घेता येईल. म्हणजे ज्याच्यात सगळेच विरोधी धर्म आहे. कोणाच्या विरोधी, तर उंटाच्या विरोधी. उंट उंच आहे, हा थोडासा बुट्टा आहे. उंटाची पाटण वाकडी तिकडे, याची पाटण सरळ आहे. उंटाची मान अशी वरती आहे, याची मान आखूड आहे. याच्या उंटाला काही शिंग नाही, याला शिंग आहे. उंटाचं तोंड असं आहे, याचं तोंड वेगळंच आहे. असं लक्षण दिले ना, उष्णवी धर्मा शृंगसहित नाशिका वनाचा त्यांच्या याचे पाय अति उंच आहेत उंटाचे, त्याचे पाय आखूड आहेत. म्हणजे सगळ्याच बाबतीमध्ये हा विरोधी असा धर्मवान दिसतो. ते याला म्हणतात वैधर्म्य, म्हणजे विरोधी ज्ञान असणं. विरोधी ज्ञानाच्या द्वारे सुद्धा तुम्हाला काय करता येईल, त्या पदार्थाचं ज्ञान करून घेता येईल. की वनामध्ये जाणारा हा जो पुरुष आहे, त्याला सांगितलं की बा तुला गेंडा नाही सांगता येणार कसा आहे तुम्हाला, पण असा आहे. तर त्याचा उंटाच्या विरोधी धर्मवान जो प्राणी असतो त्याला काय म्हणतात, गेंडा म्हणतात. तर यांनी आधी कोणता प्राणी पाहिलेला आहे, खडगमृग. कोणत्या ज्ञानाचे संस्कार आहेत, तर उंटाचे. आणि उंट माहिती म्हटले मला, मग त्याच्या विरोधी बरोबर असतो तो, जा तुला कळेल. तो तिथे गेल्यावर ते
याच्या खड्गमृगाच्या ठिकाणी उष्ट्राच्या धर्माचं ज्ञान होणं याला उपमान प्रमाण असं म्हणतात. उपमान प्रमाण. आणि नंतर त्याचा तारतम्य भाव धारण करून त्याने त्याच्या चित्तात असणाऱ्या उष्ट्राच्या ठिकाणी खड्गमृगाच्या जे धर्माचं ज्ञान आहे त्याचे काय केली लावून पाहिलं. तर त्यावेळेला लावलं त्याने, त्यावेळेला त्याला त्याची उपमिती झाली. म्हणून खड्गमृगाच्या ठिकाणी उष्ट्राचं उपमान प्रमाण आणि उष्ट्राच्या ठिकाणी खड्गमृगाचं जे ज्ञान त्याला उपमिती असं म्हणतात. बोला. नंतर त्या समायाची सांगता काय? बोला. खड्गाच्या ठिकाणी उष्ट्राचे उपमान प्रमाण होईलच कसं? होईल कसं म्हणजे शास्त्राप्रमाणे होईलच ना. कसं काय उपमान प्रमाण कसं होईल? होईल का? हा. त्याचे हे ना उपमान याच्यामध्ये उपमान सादृश हे केलं ना आता विरोधी धर्म. हा मग सादृश्य नाही घेतलं, विरोधी. आपला विषय तो विरोधी धर्माने चाललेला आहे. लक्षात आलं. तर म्हणजे दोन भाग आहेत ना, सादृश्य आणि विरोधी. तुम्हाला ते ह्यांना त्या आधी सादृश्य म्हणून त्यांना ती शंका आली. आता आपला मग मुद्दा जो आहे तो दोन्ही चाललेला आहे, कारण हे मिक्स लक्षण आलं. दोन यांची काय केलेले मिक्स करून विलक्षण म्हटलं ना त्यांनी, म्हणजे पहिल्या लक्षणावरून तर उपमान प्रमाण झालं. लक्षात आलं. पुढे नंतर त्या वैधर्म्य ज्ञानापासून उंटाच्या ठिकाणी खडक मृगाचे वैधर्म्य ज्ञान होते. बर ते तसेच प्रथम पृथ्वीच्या ठिकाणी आता हा विषय संपला इथे. वैधर्म्य ज्ञान होते. अच्छा, तिथं लिहिलंय त्यांनी. या लक्षणानुसार प्रथम खड्गमृगाच्या ठिकाणी उष्ट्राचे वैधर्म्य ज्ञान होते आणि नंतर वैधर्म्य ज्ञानापासून उंटाच्या ठिकाणी कोणत्या ज्ञानापासून म्हणजे विरोधी धर्माच्या ज्ञानानंतर आता तो कुठे गेला तर उंटाच्या ठिकाणी म्हणजे उष्ट्राच्या ठिकाणी खड्गमृगाचे वैधर्म्य ज्ञान होते, म्हणजे विरोधी धर्माचं ज्ञान होतं. आणि विरोधी धर्माच्या ज्ञानालाच उपमिती असं म्हटलंय. हे उपमिती चला. तसेच प्रथम पृथ्वीच्या ठिकाणी जलाधिकांचे वैधर्म्य ज्ञान होते. आता तसेच प्रथम दुसरा उदाहरण मागे येऊन गेलेलं आहे. चला. पृथ्वीच्या ठिकाणी जलाधी वैधर्म्य होती पृथ्वी असं म्हणजे उदाहरण घेऊन घेतलं. बरोबर जलाधी वैधर्म्यवती पृथ्वी असं लक्षण मागच्या पानावर येऊन गेलेलं आहे. पाहून घ्या. तर त्या ठिकाणी नायकांचं मत सांगत असताना हे लक्षण येऊन गेलेलं आहे, उदाहरण येऊन गेलेलं आहे. हा तर ऐका. नंतर त्या वैधर्म्य ज्ञानापासून जलाधिकांच्या ठिकाणी पृथ्वीचे वैधर्म्य ज्ञान होते. बरोबर. जलाधिकांच्या ठिकाणी पृथ्वीचे वैधर्म्य ज्ञान हे काय झालं शेंडे साहेब? आपण कोणतं आहे? उपमान प्रमाण का प्रमिती? उपमिती म्हणजे त्यालाच प्रमिती म्हणतात. तर तेव्हा प्रमिती आणि मिती, तर काही वेळेला प्रमिती असाही शब्द येतो. तर तेव्हा पहिल्यांदा पृथ्वीच्या ठिकाणी जलाधिकांचे हे काय उपमान प्रमाण. आता जलाधिकांच्या ठिकाणी उपमिती आणि हे विरोधी ज्ञानाच्या धर्मांच्या द्वार, कारण दोन्ही मध्ये भेदच आहे. पुढे या दोन्ही दृष्टांतापैकी पहिल्या दृष्टांतात होणारे उंटाच्या ठिकाणी खडक मृगाविषयीचे वैधर्म्य ज्ञान आणि दुसऱ्या दृष्टांतात जलाच्या ठिकाणी होणारे पृथ्वीविषयीचे वैधर्म्य ज्ञान उपमिती प्रमा आहे. लक्षात. आणि पहिल्यांदा पृथ्वीच्या ठिकाणी जलाचं आणि खड्गमृगाच्या ठिकाणी उंटाचं म्हणजे उष्ट्राचं हे ज्ञान प्रथम उपमान प्रमाण आहे आणि नंतर होणारे उपमिती. त्याच्यात एक दृश्य आहे, एक साक्षात आहे आणि एक साक्षात नाही, म्हणजे व्यवहित आहे असं म्हटलंय पुढे जाऊन.
तर तेव्हा एक साक्षात ज्ञान आहे. साक्षात म्हणजे इंद्रियाच्या संयोगाच्या द्वारे होणारं जे ज्ञान आहे ते त्याला प्रमाण असं म्हणायचं. जे साक्षात आहे ते प्रमाण, आणि ज्ञानामध्ये साक्षातता नाही, तिथं उपमिती बनते. सादृश्यावरून काढायचं. जसा खड्गमृग हा काय आहे, चक्षुरिंद्रियाशी खड्गमृगाचा संयोग आहे, बरोबर आहे. तसा आता जलादी वैधर्म्यवती पृथ्वी असं म्हटलं तर तिथं पृथ्वीचा काय आहे, सादृश्य आहे, दृश्य नाही. चक्षुरिंद्रियाने संयोग आहे. म्हणून पहिल्या प्रमाणामध्ये चक्षुरिंद्रियाचा संयोग असतो आणि ज्ञानामध्ये चक्षुरिंद्रियाचा संयोग नसतो. केवळ नाही. ज्ञान असतं. तर ते व्यवहारिक आहे. म्हणून हे ज्ञान तर हे उपमिती होईल. प्रमाणात मात्र प्रत्यक्षाची आवश्यकता आहे. म्हणून सगळीच प्रमाण प्रत्यक्ष प्रमाणावर जगतात असं म्हटलं होतं पाठीमागं. उपजीव्य आणि बाकीची सगळी प्रमाण उपजीवक आहे. उपजीव्य प्रत्यक्ष प्रमाण आहे. कारण त्या प्रमाण आता इथं उपमान प्रमाणामध्ये सुद्धा प्रत्यक्षाचं सहकार्य घ्यावं लागलं का नाही. हा, इथे प्रत्यक्षाचं आता याच्या पाठीमागचं येऊन गेल्या शब्द ज्ञानात तिथंही प्रत्यक्षाचं सहकार्य आहे. पाठीमागं जर गेला अनुमान प्रमाणामध्ये तर तिथं सुद्धा हेतूच्या प्रत्यक्षावरून उपमिती केलेली आहे. उपमिती प्रत्यक्ष आहे का, परोक्ष आहे. आपला हे उपमितीच म्हणतो. हे अनुमिती, अनुमान प्रमाणाच्या द्वारे होणारी अनुमिती. अनुमिती प्रत्यक्ष आहे का, नाही, तिथं ती परोक्ष आहे. आणि अनुमान प्रमाणात हेतूचं प्रत्यक्ष म्हणजे धुमाचं आणि वन्नीची अनुमिती आहे. आता इथे सुद्धा उपमान प्रमाणात मान प्रमाणाचं प्रत्यक्ष आणि उपमिती मात्र प्रत्यक्ष. आताची समजलं हा? समजल्यासारखं वाटतं. तर हा विषय येऊन गेलाय मागे. चला, तर इथे आता आपल्या लक्षात आलं की इथे एक प्रत्यक्ष आहे आणि दुसरं प्रत्यक्ष दिसत नाही, पण ज्ञान मात्र होताना दिसत आहे. दृष्टांत म्हणजे उपमान प्रमाण आणि सिद्धांत म्हणजे उपमिती प्रमाण असं पण. दृष्टांत काय 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 दृष्टांत जो असतो तो उपमान प्रमाण ते सर्व काहीतरी सांगतो. आणि सिद्धांत म्हणजे बरोबर आहे. हा, म्हणजे ज्ञानेश्वरी दृष्टांत. आता तिथला तसा. आता इथे आपल्याला सिद्धांत म्हणजेच इथं डायरेक्ट उपमिती हे झालेलं आहे. ठीक आहे. तिचे करण्यास उपमान म्हणतात. हा. अर्थात वरील प्रमेची अनुक्रमे म्हणजे खडक मृगाचे ठिकाणी होणारे उंटाचे वैधर्म्य ज्ञान किंवा पृथ्वीचे ठिकाणी होणारे जलाचे वैधर्म्य ज्ञान हे करण होण्यास्तव उपमान प्रमाण आहे. उपमान प्रमाण आहे, बरोबर आहे ना. उलट नाही लिहिलं त्यांनी. नाही बरोबर. नाही, आपल्या बुद्धीत उलट नाही येत. ठीक आहे. त्याचप्रमाणे प्रथम प्रपंचाच्या ठिकाणी आत्म्याचे वैधर्म्य ज्ञान होते. आता तिकडे चला सिद्धांताकडे थोडस. त्याचप्रमाणे प्रथम प्रपंचाच्या ठिकाणी आत्म्याचे वैधर्म्य ज्ञान होते, म्हणजे विरोधी धर्माचं. आता आत्म्याच्या प्रपंचाच्या ठिकाणी, प्रपंच आपल्या चक्षुरेंद्रियाला प्रत्यक्ष आहे, म्हणून तिथं प्रत्यक्ष झाला. म्हणून तिथं उपमान प्रमाण तयार झालं. म्हणून प्रपंचाच्या ठिकाणी म्हणजे जड दुःख रूप अशा प्रकारचे धर्म जे सांगितले, अर्थात हे अनुभव सिद्ध आहेत म्हणजे प्रत्यक्ष आहेत आपल्याला. आता दुसरे कल्पित धर्माचा स्वीकार करावा लागेल तुम्हाला थोडासा. इथं सुद्धा तसाच प्रकार आहे, कारण निधर्मी आत्म्याच्या ठिकाणी सच्चिदानंद हे धर्म नाही. आत्मा सतचित आनंद आहे का असं बोलू नये. म्हणून असताचेनी व्यावृत्ती सत म्हणो आणि श्रुती, जडाचेनी समाप्ती चित्त रूपास म्हणो.
आणि दुःखाचे दुःखाचे सर्वनाश उरले ते सुख असे. उरले ते सुख असेल म्हणजे आत्मा आहे उरले ते असं केलं आहे त्याला सुख दुःखाचा म्हणायचं नाश. नाही. तर असा म्हणून सच्चिदानंद असं आत्म्याचं वर्णन न करता असं जड दुःखरूप यावरून विलक्षण असा आत्मा आहे. हे चांगलं झालं कारण ज्याला काही नाव ठेवता येत नाही त्याला आम्हाला बोलता जरी येत नसेल तरी अन्याचं सहकार्य घेऊन म्हणजे विशेष करून अशा प्रकारे व्यतिरेकी अर्थाने बोललेलं जास्त चांगलं हे व्यतिरेकी अन्वयार्थाने नको अन्वयार्थाने बोलल्यावरती इजा होते आणि व्यतिरेकाने बोलल्यावरती तो भाग अतिशय चांगला असा लागतो मग त्याच्यात तुम्ही बुद्धी करायची तशी कारण आत्मविषयक त्या बुद्धीची पराकाष्ठा आहे सा काष्ठा सा पराकाष्ठा त्या बुद्धीची पराकाष्ठा म्हणून वृत्ती स्थिर राहण्याची फारच आवश्यकता आहे अस्ताव्यस्त वृत्ती असेल तर त्याला हे सूक्ष्म ज्ञान व्हायला कठीण बरं नाही एका जन्मात केलं तर कुठे जाणार आहे हा पुन्हा जन्मच घेणार आहे आणि जन्म घेऊन घेऊन एक वेळेस त्याला पुन्हा हेच करावं लागेल असं नाही की बा सुटून गेला नाही यावेळेस केलं पर्यायी मार्ग नाही मोक्ष हा ज्ञानानेच होतो त्याला पर्यायी मार्ग नाही कारण त्याला ते ज्ञान मग आता ज्ञान कसं होईल भक्तीने होईल असं आम्ही म्हणतो करा भक्ती आणि मग भक्ती करता करता वृत्तीमधला मलदोषाचं चालन चित्ताची स्थिरता आणि मग त्याला अधिकारिता तयार होऊन असा जो कोणी विवेक वैराग्य संपन्न पुरुष बनतो तर त्याच्या ठिकाणी मग निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधनाच्या द्वारे आत्मज्ञान होत आहे आणि या जर झालं नसतं तर मागचे सगळं शास्त्र निष्फळ झालं असतं शास्त्र निष्फळ नाही आता अनधिकारी पुरुषाला भक्तीशिवाय पर्याय नाही कारण त्यांनी ते करावं म्हणून भक्तीतले बाकीचेही साधनं सगळी करत राहावं कोणी अनधिकारी मग त्याच्यापेक्षा तुम्हाला इतर खाटाटोप करण्यापेक्षा मी तुम्हाला सोपं सांगतो कोणता नामस्मरण करा एक नामस्मरण करा आणि एक तत्वज्ञान करा बाकीच्या खटाटोपी हे करतच बसू नका इकडे तिकडे बोंबलत फिरू बी नका ठाईचं वैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा बस बाकी काही नाही करावं रामकृष्ण हरी नामाचं चिंतन करावं चिंतन करून झालं की वेदांताचा ग्रंथ पहा भागवत पहा तुकोबरायांची गाथा पहा काय सोपा अर्थ आहे का तेव्हा एकेका अभंग आपण चिंतन करतो काही सोपे अर्थ आहेत का होते माणसाला वाटतं वाजलं काय तुकोबरायांचा अभंग सोपा काय सोपा आहे तेव्हा सोपा नाही काही अवघड आहे पण मग असा जर बुद्धिवृत्ती स्थिर झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे ज्ञान प्रगट होईल चला ते उपमान प्रमाण आहे नंतर त्या वैधर्म्य ज्ञानापासून आत्म्याच्या ठिकाणी जे प्रपंचाचे वैधर्म्य ज्ञान होते ते उपमिती प्रमाण आहे आता वैधर्म्य ज्ञान होते आणि कोणाच्या ठिकाणी तर आत्म्याच्या ठिकाणी आता आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान करायला जाताल त्यावेळेस ते ठिकाणच तुम्हाला सापडणार नाही आत्मा सापडला का हो नाही सापडला मग कोणाला घेऊन गेले वृत्तीला घेऊन गेले म्हणजे विधर्म जी वृत्ती होती वैधर्म्याची वृत्ती होती त्याला घेऊन तुम्ही गेले तर त्यावेळेला तुमच्या लक्षात आलं की हे याच्या ठिकाणी काहीच लागत नाही प्रारंभिक तुम्हाला तशा प्रकारे शास्त्राने जे अन्वयाने प्रतिपादन केलेला विषय आहे की आत्मा सच्चिदानंद स्वरूप आहे ज्याचा नाश होत नाही असं आपण तिथं पाहिलं म्हणजे नित्य आहे म्हणजेच देश काल वस्तू परिच्छेद रहित असा आहे कोणत्याही कालामध्ये काय झाला नाही कोणत्याही अभावाचा तो प्रतियोगीच झाला नाही प्रतियोगी बनला नाही असं ज्ञान तुम्हाला शास्त्राचं ज्याने चिंतन केलेले त्याला हळूहळू व्हायला लागेल पहिल्यांदा तर तुम्ही सच्चिदानंद स्वरूप आहे असं ज्ञान घेऊन गेले पण नंतर पुढे तेच लक्षात आलं त्याच्या की हे सच्चिदानंद सुद्धा तिथे टिकलं नाही कारण त्याला काय सत म्हणावं त्याला काय चित म्हणावं त्याच्यासारखा दुसरा पदार्थ नाही पण मग तुम्हाला अंतर्मुख वृत्ती करून घ्यायला हे
उपमिती ज्ञान चांगलं आहे. उपमिती ज्ञानाने आत्म्याचं ज्ञान होतं असं नाही. आता तुम्ही त्याच्यात म्हणतो राहतात की उपमिती ज्ञानामुळे आत्म्याचं ज्ञान झालं, हे म्हणणं बरोबर आहे का? नाही, पण ते अन्वयाने सांगितलं पण तुम्हाला पुरेसा आणि पोषक आहे तिथपर्यंत चांगलं. कारण आत्मा हा अनुभव ज्ञानाचा अनुभव ज्ञान त्याच्याद्वारे पारखावं त्याला. आत्म्याचं प्रत्यक्ष ज्ञान अनुभवाच्या द्वारे उत्पन्न होईल. तिथे तुम्हाला कोणत्याच साधनांची आवश्यकता राहणार नाही. वृत्ती व्याप्ती फक्त लागते ना, म्हणून ती वृत्ती आम्ही तात्पुरती तिकडे नाही, फलव्याप्ती तर लागत नाहीच. हाच उपमान उपमिती भाव याहून विपरीतही संभवतो. याहून विपरीत सुद्धा संभवतं म्हणतात. निराळ्या भाषेत सांगायचं झालं तर तो असा की इंद्रिय संबंधामध्ये जे सादृश्य ज्ञान होते ते उपमान आणि इंद्रिय व्यवहितामध्ये जे सादृश्य ज्ञान होते ते उपमिती असते. एक पहिला शब्द आहे की संबद्ध. संबद्ध पदाचा अर्थ आहे संबंध, म्हणजेच संबद्ध म्हणजेच संबंध. संबद्धाला संबंध असं म्हणतात. संबंधाने असतो त्याला संबंध. संबंधाने असतो त्याला संबद्ध असं म्हणतात. संबंधाने असतो त्याला संबद्ध असं म्हणतात. आता मग त्याच्यामध्ये ते नायकांनी जसे लावले संयोग संबंध, समवाय संबंध, संयुक्त समवाय संबंध, समेत समवाय संबंध, संवेद समवाय संबंध, विशेषणचा संबंध, हे 6 संबंध मानलेले शास्त्रामध्ये आहे. हे होऊन गेले तुम्हाला होऊन गेले त्या नायकांनी जे मांडले. आता ज्या वेळेला एका संबंधाचा दुसरा संबंध करायचा त्याला संबंध संयुक्त असा शब्द वापरला जातो. म्हणजे आता त्याला संयुक्त म्हणजे मागचा संबंध घेऊन आलेला, म्हणून तिथं संबद्ध असा शब्द प्रयोग येत असतो. एका संबंधाने दुसरा संबंध. आता इथे एक पहिली गोष्ट लक्षात ठेवा, इंद्रिय संबद्धामुळे आता इथं संबद्ध हा शब्दाचा आलाय संयोग अर्थी आला. आणि जे सादृश्य ज्ञान होते, कारण इंद्रियाचा संयोग कोणाशी होतो? पदार्थाशी. बरोबर आहे, इंद्रियाचा पदार्थाशी संयोग झाला. तर इथला पदार्थ कोणता आहे? एक तर खड्गमरूप किंवा पृथ्वी. दृष्टांतात चालू नाही तर सादृश्य ज्ञान म्हटले ना पण मग गवय घातला का चालेल ना? ऐका हा सादृश्य ज्ञानात केलं तरी चालेल काय, म्हणजे गवयला विदर्भामध्ये ही वेळ दृष्टांत तुम्ही वाचला तर किंवा दोन्ही बी धरलं तरी चालतंय. म्हणजे सादृश्य अथवा वैधर्म्य दोन्ही धरलं तरी चालतंय. कारण वैधर्म्यामध्ये सुद्धा इंद्रियाचा संबंध आहे आणि सादृश्यामध्ये सुद्धा इंद्रियाचा संबंध आहे. दोन्ही धरा. तर इंद्रिय संबंधामध्ये जे सादृश्य ज्ञान होते, आता इथं सादृश्य शब्द वापरलाय त्याच्यामुळे प्रत्यक्ष मतलब तो तुम्ही तोच धरा. तर तिथं प्रत्यक्ष काय झालेला आहे, तो पदार्थ समोर आहे. कोणता म्हणताल तर गवई. मग तो गवई प्रत्यक्ष आहे. आता गो प्रत्यक्ष नाही, पण गोचं ज्ञान आहे तुमच्याजवळ, म्हणजे त्यालाच व्यवहित असं म्हणतात. दूरदेशीचं असतं ते, दूरदेशात असतं त्याला आणि अव्यवहित कशाला संबंध असतात त्याला अव्यवहित असं म्हणतात. म्हणून एक प्रत्यक्ष, आता तिथं अव्यवहित म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष म्हटलं. आणि एक ज्ञान आहे ते व्यवहित आहे, म्हणजे दूर देशातला आहे. कळालं? चला, इंद्रिय संबंधाने जे सादृश्य ज्ञान होते ते उपमान प्रमाण. आणि जे इंद्रिय व्यवहितामध्ये होते, कळत नसेल तर लिहून ठेवत चला की इंद्रिय व्यवहित या पदाचा अर्थ आहे दूर, इंद्रियांच्या पासून दूर. कारण इंद्रियाचा समोर प्रत्यक्ष विषय नाही, गाय प्रत्यक्ष नाहीये. गाय प्रत्यक्ष नाही, संस्कार आहेत तिच्या ज्ञानाचे. तर जे सादृश्य ज्ञान होते त्याला उपमिती असं म्हणतात. म्हणून उपमान आणि उपमिती पुष्कळ अर्थ क्लिअर कळाला असेल असं इच्छा करतो. त्याची बुद्धी आपल्याला तिथंच येणार परत जागा, पण त्याची बुद्धी वापरली. पण हा आपल्याला बिंगवलं फिरवलं. चला,
या प्रकारे साहेब आहे सादृश्य बरोबर ना. तर तेव्हा उपमान आणि उपमेतीचा असं एक विलक्षण लक्षण करून तुमच्या समोर ठेवलं की ज्याच्यात दोन्ही मतांचं काय केलेलं आहे, एकत्रीकरण केलेलं दिसतंय आणि चांगलं आहे. म्हणजे असं जे चांगलं आहे ना ते घ्यायला अडचण नाही, कारण आता याच्यावरती तुम्हाला विरोधी मत येणार आहे, म्हणजे वेदांत परिभाषेतलं की त्याला काय ते सहन झालेलं नाही म्हणून त्याने ते काढून टाकलेलं आहे. परंतु तो विषय पाहता महाराज विलक्षण लक्षण हेच आहे का धरायचं का मग? हा हेच पण दोघांचा एकत्र की दोन्ही सादृश्य एकत्र काही आता खाली दिलेलं ऐका 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 सादृश्य ज्ञान जन्य ज्ञान. हा तुम्हाला हे म्हणायचं तेच केलेलं आहे ना ते. आताच केलेले. हा तर सादृश्य ज्ञान जन्य ज्ञान आणि वैधर्म्य ज्ञान जन्य ज्ञानाला उपमिती म्हणावं हे लक्षण झालं, हे विलक्षण लक्षण. त्याच्यात दोन्ही वापरलेत ना, सादृश्यही वापरला आणि वैधर्म्य वापरलं, हेच लक्षण धरायचं. कुठलं वरचं? मी आता सांगतो ते नाही नाही इथं सारांश खाली- रूपात खालचं सांगतो. विचारते मी, खालचं विचारते. खालचे ते स्पष्टीकरण आहे. हिंदी असं म्हणजे म्हणजे प्रमाण जे असतं ते प्रत्यक्ष असतं आणि प्रमिती जे असतं ते प्रत्यक्ष नसतं, म्हणजे व्यवहित असतं. हे त्याचं विश्लेषण झालं. आणि लक्षण काय केलं, वैधर्म्य ज्ञानजन्य ज्ञान आणि सादृश्य ज्ञानजन्य ज्ञानाला उपमिती असं म्हणावं हे लक्षण निघालं. चालतं वाचा पुढे. या प्रकारे सादृश्य ज्ञानजन्य ज्ञान आणि वैधर्म्य ज्ञानजन्य ज्ञान या आलं का दोहोंची इथं? उपमिती आलं वळली का? तर तुम्हाला जे म्हणायचं होतं. सिद्धांतानुकूल उदाहरणे संभवनी आहे. बरोबर. तर आलं का लक्षात? हा इथं आलं ते पुढे. तर या प्रकारे सादृश्य ज्ञानजन्य ज्ञान आणि वैधर्म्य ज्ञानजन्य ज्ञान या दोहासही उपमिती म्हटली. तर जिज्ञासू सिद्धांत अनुकूल उदाहरण मिळणे संभवनीय, सिद्धांताला अनुकूल अशा प्रकारचं उदाहरण मिळणं संभवनीय आहे. म्हणून अशा प्रकारचा विचार या ठिकाणी केलेला आहे. चला आता पाचवा मुद्दा समोर येतोय, वेदांत परिभाषा आणि त्याच्या टीकेच्या उक्तीचे खंडन. आता पहिली गोष्ट, हा वेदांत परिभाषा नावाचा ग्रंथ कोणी लिहिला आणि त्याच्यावर टीका कोणी केली? विद्यारण्य स्वामींचा. नाही, धर्म हा धर्म ते हे काय नाही धर्मराज धुरींद्र. धुरींद्र. हा धर्मराज धुरींद्र. हा तर धर्मराजाने या ग्रंथाचं लिखाण केलं आणि धर्मराज धुरींद्र त्याचा मुलगा हा काय आहे, याचा टीकाकार आहे. टीकाकार टीका त्याने केली मुलांनी. दिलेला चिरंजीव नाही, ना मागच्या शब्द प्रमाणात गेलेला आहे, तुम्हाला पाहून घ्या. प्रत्यक्ष प्रमाणात ते आलेलं. प्रत्यक्ष प्रमाणात हे पाहून घ्या. तर धर्मराज धुरींद्र तर यांचा वेदांत परिभाषा, वेदांताचा नाव वेदांत परिभाषा आहे पण सरनी चुकीची लिखाण केल्यामुळं खंडन करता येत केलेलं आहे. आपली माणसं झाली तरी सुद्धा खंडन करायला काय अडचण नाही जर चुकीचे बोलत असतील तर. तसाच प्रकार आहे. तर वेदांत परिभाषा आणि त्याच्या टीकेच्या उक्तीचे खंडन सांगतायत या खालच्या पॅरेग्राफमध्ये. ते उक्तीचा अर्थ काय होतो? उक्ती म्हणजे स्पष्टीकरण किंवा दृष्टांत दिलेला जो विषय त्याचं नाव उक्ती, किंवा एखादं सूत्र त्याचं नाव उक्ती, एखादं वचन त्याचं नाव उक्ती. उक्ती म्हणजे त्याने केलेल्या स्पष्टीकरणाचं नाव उक्ती असा. टीकेच्या उक्तीचे आणि त्याच्या उक्तीमध्ये म्हणजे त्याने तो जो विषय आहे तो स्पष्ट करून सांगताना वापरलेलं जे मटेरियल ती सगळी काय झाली, उक्ती. मुक्ती आणि युक्ती त्याच्यात फरक आहे. युक्ती वेगळी, युक्ती म्हणजे दृष्टांत आणि उक्ती म्हणजे तो विषय स्पष्ट करण्यासाठी त्याने सूत्रबद्धता किंवा आणलेला जो विषय त्याचं नाव उक्ती आहे. तर उक्तीप्रमाणे म्हणजे सूत्रबद्धता, जसं ते तुकोबराय बोलतात ना, मी नेहमी हा शब्द वापरत असतो ना, कुठे वापरतात तुकोबरायांच्या उक्तीप्रमाणे असं. सर्वधर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद, या तुकोबरायांच्या अभंगातील उक्तीप्रमाणे. सूत्रबद्ध हा शब्द येतो का? हो येतो. आशीर्वाद देताय. मताप्रमाणे, विचाराप्रमाणे, असा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे माझ्या मुखात येत असतो तो अभंग. अर्थ लागता येते प्रसंग. अंदा येऊन बोलायचे कर्म आणि मी तेच
उचलून घेतलेलं आहे आशीर्वाद देतात. अण्णांचं वचन. हा मग त्याच्यात कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण ह्या माझे वचन आशीर्वाद या जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग उक्तीप्रमाणे. आता त्याच्यामध्ये उक्ती म्हणजे त्याच्यात मोठे सिद्धांत दडलेले साधारण नाही. अण्णा म्हणायचे लोकांना आशीर्वाद द्यायला चालले, तुमच्याकडे पुण्य आहे का ते पहा, नाही तर सगळा खळखळाट होऊन जाईल, काही राहायचं नाही. तुमच्याकडे पुण्य असावं मग लोकांना आशीर्वाद द्यावे. आपल्याकडे डब्यात काहीच नाही आणि लोकांना वाटायला चालले. बिगर बॅलन्सचा चेक वाटला तर पाहिजे. आता दुसरा भाग आहे, त्यांच्या प्रारब्धात काय काय लिहिले, तू कोण बिघाड करायला चालणार त्यांना आशीर्वाद द्यायला? त्यांच्या प्रारब्धात काय लिहिलेले काही सांगता येत नाही, काय काय आहे ते. आणि म्हणून कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण. तुमरायांनी आशीर्वाद दिला, आपल्याला दिला, कारण तुम्ही कर्म वाईट करायचा, धर्म करणार नाही. आता अभंग चालू झाला आपल्या संध्याकाळचा. तुमचा जर धर्म खराब असेल आणि म्हणजे तुम्ही वाईट कर्म करायचे तरी मी तुम्हाला आशीर्वादच द्यायचे, हे कोणत्या ह्याच्यात बसतं बरं नाही. पण तुम्ही जर चांगलं कर्म करत असाल तर तुम्हाला अधिक त्यापासून चांगलं फल मिळावं. आणि वाईट करत असताल तर बघा तुमचं धर्म तुम्हा असावे कल्याण, त्याच्यानुसार तुमचं कल्याण असावं. आणि बघा आता त्याच्यात असं आहे की संत कृपा दयेच्या द्वारे काय होते, फलीभूत होते. जर संतांना दया आहे जड जीवांचा उद्धार करण्याची, तर त्याच्यामुळे मग त्याच्यातला आता आशीर्वाद कोणाचे जातात तर मुक्त पुरुषांच्या ठिकाणी पुष्कळ पुण्य असतात आणि मुक्तांचे आशीर्वाद हे काम करत असतात बद्ध जीवावर. ज्याच्याकडे पुण्य नाही त्याचे आशीर्वाद वगैरे काही नसतात. आता कोणी बी उठतं सुटतं की आशीर्वाद द्यायला उभं राहतं. त्याला बाबा विचारा तुझ्याकडे काय आहे का, नाही तर असलेलं सगळं खर्च करून टाकशील. म्हणून आशीर्वाद तारतम्य भाव. मग त्याच्यात कमीत कमी एवढा तरी भाव पाहिजे किंवा संत कृपेने भगवत कृपेने तुमच्या समोर आम्ही असं करतोय, तर त्याच्यात संतांनी आमच्यावर कृपा करावी, हा आशीर्वाद चांगला आहे. की संतांनी आमच्यावरच करावी किंवा असं आहे, किंवा देवाने आमच्यावर कृपा करावी, मी तुमच्यावर आज कृपा करतो असा आशीर्वाद नाही पाहिजे. माझ्या बरोबर आमच्या संस्थेच्या वतीने, आमच्या आणखी कोणत्या पक्षाच्या वतीने काही कळायला मार्ग नाही त्याला, काय कशाचं काय चाललंय. बरं, हा आशीर्वाद या पदाचा अर्थ पुण्य असलं पाहिजे याच्याकडे पहिली गोष्ट. आणि हा पुण्यवंत असला पाहिजे तर त्याचे आशीर्वाद काम करतील, नाहीतर त्याचा काही अर्थ नाही. कर्जबाजारी होऊन मारायची पहिली गोष्ट. म्हणून त्या आता जो कोणी आशीर्वाद देतो ना त्यांनी पहिल्यांदा नामस्मरण करावं, कारण पुण्य तरी होईल, तू बाबा काहीतरी व्हायला त्याला देण्यासाठी तरी थोडंफार तरी तयार करतो आणि मग तरी दे. पण हा काही करत नाही, भजन नाही, पूजन नाही, नामस्मरण नाही आणि चालले आशीर्वाद द्यायला प्रसिद्धीसाठी. सांगा, वाचा. पाचवा मुद्दा चालला की वेदांत परिभाषा आणि त्याच्या टीकेच्या उक्तीचे खंडन. वेदांत परिभाषेमध्ये केवळ सादृश्य ज्ञानजन्य ज्ञान म्हणजे उपमिती असे उपमितीचे एकच लक्षण सांगितले आहे. वेदांत परिभाषेमध्ये केवळ सादृश्य ज्ञानजन्य ज्ञान एवढं एकच लक्षण सांगितलेलं आहे. कोणी म्हणतात वेदांताचा परिभाषा, वेदांत परिभाषा नावक ग्रंथामध्ये धर्मराजाचा तो ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे. तर आता अनुमान प्रमाणाचाच विषय. आता याच्यात तेवढं सांगितल्यावर की त्यांनी बाकीचं खंडन करत बसण्याची काही गरज नाही, पण खंडन करत बसले. कसं ऐका आता पुढे. त्याचबरोबर त्या ग्रंथाच्या टीकेत त्या ग्रंथाची टीका कोणी केली? त्याच्या मुलांनी केली. तर त्या चिरंजीवानी केलेली. तर त्या टीकेच्या व्याख्यानात काय म्हटलंय? त्यांच्या चिरंजीवानी दुसऱ्या प्रकारच्या उपमितीचे अर्थात
वैधर्म्य ज्ञानजन्य ज्ञानाच्या खंडनासाठी असे म्हटले म्हणजे आहे. त्याला ते आवडलं नाही, कारण वैधर्म्य ज्ञान जन्य ज्ञानाला उपमिती म्हणावं असं जे न्यायशास्त्राचं म्हणणं आहे हे त्याला आवडलं नाही, कारण हा वेदांती असल्या कारणामुळे. परंतु वेदांत्यांनी न्यायशास्त्राच्या या मताचं खंडन केलेलं आहे का नाही केलेलं आहे? तर नाही केलेलं. त्यासाठी घेतलंय. म्हणून ते उलट वेदांती घेतात आणि हा काय करतो? खंडन करतो. काय म्हणजे वेदांती आपल्यातलाच एखादा मनुष्य त्याला ते आवडत नाही आणि बाकीच्यांना आवडतं, तर असा विषय तयार झाला. पण आता बाकीच्यांना हा विषय आतापर्यंत होऊन गेला स्पष्टीकरण, किंवा आम्हाला वैधर्म्य ज्ञान जन्य ज्ञान याला उपमिती म्हणायला आम्हाला काही अडचण नाही. जरी आम्ही मानलेलं नसलं, आमच्या रेकॉर्डवर लिहिलेलं नसलं तरी त्यांचं घ्यायला काय अडचण नाही, कारण फायदा होत असेल तर. पण याला काय आवडलं नाही आणि त्याने काय केलं? खंडन केलं. ऐका काय खंडन आहे ते पुढचं उच्चार करा मला. काय? कमलेनं ते उच्चार करा. कमलेन लोचनम उपमिनोमि. कमलेन लोचनम उपमिनोमि. कमलेन लोचनम उपमिनोमि. याचा अर्थ असा आहे, लोचनाच्या ठिकाणी कमलाचं कमलाची जी उपमा दिलेली आहे, कणाला लोचन, तर मुखाला लोचनाच्या ठिकाणी कमळाची जी उपमा दिलेली आहे. आता लोचन म्हणजेच नेत्र. तर आपण म्हणतो ना नेत्र, कमला नेत्र. ऐका, तेव्हा लोचनम म्हणजे लोचनाच्या ठिकाणी. लोचनम पदाचा अर्थ आहे लोचनाच्या ठिकाणी. कमलेना उलट करायचं त्याचं, उपमिनोमी. आता कमलेना लोचनम उपमिनोमी असं लिहिलंय ना. आता मागं पुढे शब्द झाले तरी ठिकाणी कोणाच्या? लोचनम म्हणजे लोचनाच्या ठिकाणी कमळाची उपमा. याच्यात प्रत्यक्ष कोण आहे? म्हणजे तो व्यक्ती काय तुमचे नेत्र कमळासारखे असं म्हटलं तर त्याच्यात लोचन प्रत्यक्ष आहे आणि कमळ कमळाचं ज्ञान म्हणजे लोचनाच्या ठिकाणी कमळाचं ज्ञान ही आणि कमळाच्या ठिकाणी लोचनाचं ज्ञान उपमिती. लोचनाच्या ठिकाणी प्रत्यक्ष कोण? ठिकाणी कमळाचं ज्ञान आणि कमळाच्या ठिकाणी लोचनाची उपमिती. असं लक्षात ठेवा. त्या खंडनासाठी जेव्हा कमलेन लोचनम उपमिनोमी अशा प्रकारचा शब्द माग पुढे केले तरी पदाचा पद काय आहे ते पाहत जाऊ. म्हणजे पद आहे तर आता इथे लोचन हे काय येतं? लोचनम या पदाचा अर्थ आहे समोर जे आहे प्रत्यक्ष. तर अशा प्रकारचा उपमान उपमेय भाव आता याच्यामध्ये प्राप्त होतं. उपमान आणि उपमेय. लोचन काय आहेत? लोचन उपमेय म्हणजे त्याचा साज आणि उपमान कमळ. उलट सुलट करू नका. लोचन उपमेय उपमेय. उपमेय कोण आहे? लोचन. आणि उपमान कमळ. किती सोपं आहे. म्हणून आता हे तुमच्या असं लक्षात येईल. तसा हा आपल्याकडे मराठीमध्ये अलंकार आहे, शब्द अलंकार, अर्थ अलंकार. त्याच्यामध्ये अर्थ अलंकारामध्ये उपमा नावाचा उपमा रूपक अपनुती सांगा व्याकरणाचार्य. दृष्टांत एखाद्या पदार्थाला दुसरे कशाची उपमा दिली असेल, ज्याची उपमा दिली ते उपमान. ज्याची उपमा दिली ते उपमान. उपमान बरोबर. आणि ज्याला दिली ते उपमेय.
तर अशा प्रकारे आपल्या भाषेमध्ये आहे. म्हणून अलंकाराच्या भाषेमध्ये याचा वापर केला जातो. आणि मग आता अलंकाराचा म्हणजे व्याकरणाचा चांगला अभ्यास असणारे हे धुरींद्रपुत्र म्हणजे धुरींद्र धर्मराजाचे पुत्र, तर यांनी चिरंजीवांनी काय केलेलं आहे का, काय म्हणतात ते, जेव्हा कमलेन लोचनम उपमिनोमी अशा प्रकारचा उपमान उपमेय भाव प्राप्त होतो तेव्हाच ते उपमान प्रमाण असते. तेव्हा तुम्हाला उपमान उपमेय याच्यातला सरळ लिहिण्यासाठी कमलेन याला म्हणायचं उपमान आणि लोचनम याला म्हणायचं उपमेय. असं तिथे ते पद आलेले त्याला सन्मुख असं ठेवून द्या, तेव्हाच ते उपमान प्रमाण असते. याहून उलट जेव्हा वैधर्म्य ज्ञान असते तेव्हा मात्र ते उपमान उपमेय भावच लुप्त झालेला असतो. असं आता बरोबर आहे की ज्याच्यात उपमान उपमेय भाव लुप्त झालेला असतो असं कोण म्हणताय, पुत्र म्हणतो. त्या ठिकाणी उपमान उपमेय भाव नाही महाराज, तो लुप्त झाला. तिथं कुठं उपमान आणि उपमेय भाव राहिलाय, तेव्हा उपमान बी नाही आणि उपमेय नाही असं तो म्हणतो. आता आहे का हे मताचं काय आहे पुढे, खंडन आहे. म्हणून तुम्हाला आधी मंडन कसं केलं हे नीट आहे का. अतएव तेथे उपमान प्रमाण देखील संभवत नाही. अतएव म्हणजे काय, म्हणजे त्या अर्थी त्या ठिकाणी उपमान प्रमाण देखील संभवत नाही, लुप्त झालेला असतो. म्हणून म्हणून त्या ठिकाणी अतएव म्हणून त्या ठिकाणी उपमान प्रमाण संभवत नाही. आता त्या महाशयांना असे विचारले पाहिजे की अनेक ठिकाणी वैधर्म्य ज्ञानजन्य अशा उपमितीचे उदाहरणे सांगितलेली आढळून येतात. जर त्या अनेक ठिकाणी वैधर्म्य ज्ञानजन्य अशा उपमितीची उदाहरणे सांगितलेली आढळून येतात. अनेक ठिकाणी येतात की जिथे विरोधी ज्ञानाच्या द्वारे काय केलं जातं, हे ज्ञान उपमिती केलं जातं. त्या ठिकाणी ऐका, जर त्या ठिकाणी उपमितीच्या विषयाचे ज्ञान हे उपमान प्रमाणापासून होत नाही असे मानले तर मग ते ज्ञान दुसऱ्या कोणत्या प्रमाणापासून होते. कोणत्या प्रमाणापासून होतं ते आम्हाला सांगा. प्रमाण प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती. आता याच्यातल्या कोणत्या प्रमाणापासून होतं, प्रमाण तर एवढीच मानली ना, मग हे ज्ञान कोणत्या प्रमाणापासून होतं, असं म्हणायचं. तर दुसरं प्रमाण शिल्लक नाही. म्हणून आता इथं त्या फक्त प्रश्नचिन्ह करून त्याला काय केलेलं आहे, साशंकित केलं. तुम्हाला आम्हाला सांग की हे ज्ञान कोणत्या प्रमाणापासून झालं भाऊ. आता मी भाऊ म्हटलो पण ते महाशय म्हटले, आपली नगरची भाषा आहे म्हणून आपण भाऊ म्हणतो. आवडलं नाही म्हणून महाशय म्हटले ते. चला, हे आपणास सांगितले पाहिजे. शेवटी ते ज्ञान कोणत्या ना कोणत्या प्रमाणापासून उत्पन्न होते असेच आपणास सांगितले पाहिजे. एक प्रमाण तुम्हाला सांगावं लागेल, कोणत्या तरी प्रमाण. ज्ञान ज्या अर्थी झालं त्या अर्थी तुम्हाला प्रमाण सांगावं लागेल. आणि मग कोणतं प्रमाण आहे ते आम्हाला सांगा. नाहीत आम्हाला उपमान प्रमाण नाही तिथं धरलं. आता हे याच्याच टीकेचं उक्तीचं खंडन चाललं बरं का. तेव्हा असं वाटेल की आहे ना, कारण वेदांतांनीच त्याच्यातलं काय झालेलं आहे ते वेदांत परिभाषेच्या याचं खंडन करू राहिले. तर तेव्हा दुसरं प्रमाण सांगा मला. कारण प्रमाणाविना कोणत्याही प्रमेची सिद्धी होऊ शकत बरोबर आहे. प्रमाणाविना कोणत्याही प्रमेची सिद्धी होत नाही. कारण प्रमेची सिद्धी करायची असेल तर प्रमाण आवश्यक आहे. प्रमाणाशिवाय होऊ शकत होणारच नाही. कळतं ना सगळ्यांना. बसकेत नाही कळतं का. जे हुशार असतात ना त्यांच्या जवळ जाऊन बसायचं, त्यांना म्हणा सांगा. नेहमी हुशार विद्यार्थ्याच्या बरोबर राहायचं, म्हणजे मग त्याच्यातला अर्थ आपल्याला कळत राहतो. म्हणजे आपल्याला नाही कळालं कारण सगळ्या गोष्टी काही गुरुजींना विचारायला कोणी येत नाही सारखं. म्हणून त्याने आपापसामध्ये
फोनवर म्हणा आपापली चर्चा करत झाली पण याचा अर्थ काय होतो बा काही वेळेला काय होतं मग ते लक्षात नाही राहत किंवा म्हणून ते पुन्हा पुन्हा त्यांच्या आपापल्यामध्ये चर्चा करत जात असे अण्णा सांगायचे म्हणजे ते अण्णा म्हणायचे किंवा पोरांनो सगळ्या काही गोष्टी विचारायला माझ्याकडे तुम्ही येत नाही जे कोणी हुशार आहेत ना त्यांच्याकडे तुम्ही जात जा आणि त्याच्यात मोठेपणा असतो की आपल्याला कळत नाही तर कमीत कमी हे काय वयावर अवलंबून विषय नसतो किंवा ज्याचं वय जास्त असतं त्याला जास्त कळतं असा काही नियम नाही पण मग अहंकार हा नडत राहतो काय त्याला कशा आपल्याला विचारायचं मग नाही विचारायचं तर आडाने तशीच राहा तसंच राहते शंका मग मी पण शिंदेताईंना नवीन नवीन मला काही समजत येणार आता जाते तर मी शिंदेताईंनाच विचारायचं की बिलकुल विचारलं पाहिजे पुढे असा नियम आहे म्हणून जर त्या ठिकाणी तुम्ही ते ज्ञान दुसऱ्या ज्या एका प्रमाणापासून उत्पन्न होते असे सांगाल त्याच प्रमाणापासून सादृश्य ज्ञानजन्य उपमितीच्या विषयाचे ज्ञान होते असेच मानावे लागेल बरोबर म्हणून ते सादृश्य ज्ञानजन्य असं तुम्हाला त्याच प्रमाणापासून मानावं लागणार आहे म्हणतात तसे मानल्यानंतर प्रयोजनाचाही अभाव होईल तसे मांडल्यानंतर प्रयोजनाचाही अभाव होईल जर समजा तुम्ही असं केलं दुसऱ्या एका प्रमाणापासून उत्पन्न होते असेल सांगा त्याच प्रमाणापासून सादृश्य ज्ञानजन्य उपमितीच्या विषयाचेही ज्ञान होतं बरोबर आहे कारण प्रमाण एकच राहणार आहे तुम्ही जरी दुसरं एखादं प्रमाण शोधून काढलं सादृश्य ज्ञानजन्य ज्ञान ज्या प्रमाणापासून होणार तिथेच तुम्हाला वैधर्म्य मानावं लागणार आहे नाहीतर प्रयोजनाचा अभाव होईल दुसरं मानून तरी काय फायदा झाला तुमचा प्रयोजन म्हणजे फल काय मिळालं तुम्हाला काहीच नाही कारण मग म्हणून फलाचा अभाव होईल एक तर एकच मानावं लागेल नाही तर दुसरं मांडलं तर तुम्हाला सादृश्य ज्ञानजन्य त्याच्यापासून झालं असं मानावं लागेल एकंदरीत काय झालं एकच सिद्ध झालं इकडून जा नाही तर तिकडून जा दोन्ही एकच सिद्ध होईल म्हणून प्रयोजनाचा अभाव होईल मग प्रयोजनाचा अभाव असल्यामुळे उपमान प्रमाणाचा मग प्रयोजनाचा अभाव असल्यामुळे उपमान प्रमाणाचा अंगीकार न करता कारण त्या दुसऱ्या प्रमाणानेच ते ज्ञान होत असल्यामुळे त्या दुसऱ्या प्रमाणाचा स्वीकार करावा लागेल याचा अनंगीकार केला पाहिजे आता कंसातलं बंद करा आणि सरळ वाचा मग पासून मग प्रयोजनाचाच अभाव असल्यामुळे उपमान प्रमाणाचा अंगीकार न करता याचा अनंगीकार केला पाहिजे याचा अर्थ असा आहे दोन्हीपैकी एक स्वीकारावं लागेल आणि कोणतंही एक स्वीकारलं तरी ते सादृश्य आणि वैधर्म्य या याचं ज्ञान करून देणार आहे एकंदरीत तुला काय करावं लागेल अंगीकार करावाच लागेल हा मुद्दा स्पष्ट केला लक्षात आलं चला इथंच थांबू आता पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ